निर्माण युवा संगठन की ओर से गढ़चिरौली में शांततापूर्ण आंदोलन किया गया। वैभव होटल के सामने राष्ट्रीय महामार्ग पर संगठन की ओर से कार्यकर्ताओं ने हाथ में फलक लेकर केंद्र सरकार की भूमिका के विरोध में घोषणा दी। यह आंदोलन किसके निषेध में किया गया, देखते हैं इस खबर में। लद्दाख के सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक के अनशन को केंद्र सरकार ने जबरन खत्म करने का प्रयास करने के निषेधार्थ निर्माण युवा संगठन की ओर से रविवार को गढ़चिरौली में शांततापूर्ण आंदोलन किया गया। वैभव होटल के सामने राष्ट्रीय महामार्ग पर संगठन के कार्यकर्ताओं ने हाथ में निषेध फलक लेकर केंद्र सरकार की भूमिका के विरोध में घोषणा दी। इस समय आंदोलनकर्ताओं ने बताया कि इस समय देश की शिक्षण व्यवस्था सक्षम और सुलभ करने के लिए केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ने नैतिक जिम्मेदारी स्वीकार कर इस्तीफा दे, ऐसी मांग भी आंदोलनकर्ताओं ने की। इस आंदोलन में निर्माण युवा संगठन के पदाधिकारी और युवा कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे और आंदोलन शांततापूर्ण तरीके से संपन्न हुआ। तो आइए सुनते इस संदर्भ में आंदोलनकर्ता ने जानकारी देते हुए क्या कहा। नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तर आम्ही निर्माण युवा उपक्रमाद्वारे आम्ही इथे आलो आहोत आणि संघटित झालो आहोत आणि आमचा पूर्ण पाठिंबा सोनम वांगचुकजीला आहे। सोनम वांगचुकजी सोबत जे आता बर्ताव झाले आहे ते आम्हाला अमान्य आहे आणि शिक्षणासाठी आमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी फेअर पेपर्स एक्झामसाठी आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी सुद्धा आम्ही इथे उभे झालो आहोत आणि आमचा कोणत्याच पार्टीला आमचा पाठिंबा नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की नीटची एक्झाम झाली होती आणि त्याच्यामध्ये पेपर फुटले होते, एक्झाम फेअर नव्हती झाली। त्या एक्झाममुळे 20 ते 25 युवांनी आत्महत्या केली होती। तर त्याच्यासाठीच आम्ही इथे उभे झालो आहोत आणि शिक्षण चांगलं झालं पाहिजे हेच आमचा उद्देश आहे आणि सोनम वांगचुकजीचे जे मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान आपले शिक्षा मंत्री, त्यांचा आपल्याला राजीनामा पाहिजे आहे आणि CJP कॉक्रोच जनता पार्टी जे आहे त्यांना पण आम्ही फेवर करतो आणि त्यांचे स्पोक्सपर्सन जे आहे विजेता दहिया आणि आपले दीपके सर, तर सोनम वांगचुकजीच्या ठिकाणी आपले दीपके सर आता उपोषणावर बसले आहेत, तर आम्ही त्यांना पण सपोर्ट करतो आणि आम्ही पण 24 तासाचा 1 दिवसाचा फास्ट आम्ही घेत आहोत आणि ही रॅली आमची आजची एकदम शांततापूर्ण होती आणि शांततेचा आम्ही संदेश देतो। आमचंसुद्धा शिक्षण आम्हाला सुरळीत करायचं आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या पिढीचा सुद्धा शिक्षण आम्हाला चांगले करायचं आहे, हेच आमचं एक उद्देश आहे। CTV के लिए प्रतिनिधि नीलेश पटले की रिपोर्ट।